भाऊजी तुमका सांगतोय रोज अंगण झाडतो पण खैसून कचरो येतो ना ताच कळत नाही खंबाटा मोडता हो खळू झाडून झाडू तो वारा वारा असतो कसलो वारो आणि कसलो झाड दादा आता एवढा सकाळी सकाळी खैसर बंधू चारू इथे इली का? नाही म्हणजे मांगरात नाहीये ती. आमका सगळ्यांना वाटलं की ती इकडे असेल म्हणून. नाही दादा चारू तर काल रात्री ओवी सोबतच गेला होता ना म्हणजे ओवीचा का घेऊन गेला होता हे माका ठाऊक आहे. ओवी तिला घेऊन घरी गेला होता पण तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. कोणाशी काही बोलत नव्हती. तिचं कशातच लक्ष नव्हतं. ती खायला पण तयार नव्हती. आम्ही आग्रह केला आणि ते जेवूक घातला. सारखा म्हणत होती की मी इथं राहणार नाहीये कधी येणार नाही परत देवळात जाणार निघून. सकाळी बघतो तर पत्ताच नाही तिचा. अरे देवा काय गेला आमका वाटलं हाय मंजूकडे येला असतात ता. नाही नक्कीच काहीतरी झालेलं असणार. काल पण आलेली तेव्हा असंच बोलत होती माझा सगळ्यांना त्रास होतो मी घरात राहणार नाही. मिशी बोवी आली म्हणून आता काय झालं असतं काय माहिती. तेच म्हणजे आमच्याकडे तसंच करत होती. शेवटी मी आणि उमाने तिची समजूत घातली तेव्हा शांत झाला. माका तर काळजी वाटता चारूची. तिचा नेमका काय चालला ना ताच कळत नाही. कमाल आहे ही अशी अचानक कुठे निघून गेली आहे. उमाताई अहो रागाने परत गेली असेल कुठेतरी ती. तिचा राग तर माहिती आहे ना तुम्हाला. सरड्याचे धाव कुंपणापर्यंतच. काही नाही येईल ती परत थोड्या वेळाने. येईल. ओवी चरुल जर फोन लावून बघ बरं. हो हो फोन बंद आहे तिचा. दादा मावशी मला चारूचा मेसेज आलाय ऑडिओ मेसेज आहे. बघ. एकदा शेवटचं माफ करा मला. मी निघून जाते कायमची. इथे यायचं कारण म्हणजे काल शिणूने खूप भरीस घातलं मला म्हणून मी नांदिवलीला आले होते. पण इकडे कोणीही माझं मनापासून स्वागत करणार नाही याची मला कल्पना होतीच. आणि यापुढे मला कोणावरच ओझं बनून राहायचं नाही. त्यामुळे प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. काय होतं सगळं उमाताई. मंजुषा चारू मंजू सावर स्वतःला. पोरीक शोधू हवा आपल्याला. बंधू ती पोर सकाळी सकाळी बाहेर गेली म्हणजे वाहन मिळणार नाही. हा म्हणजे ती पाय पाय गेली असणार. चला आपण सगळे जाऊन शोधूया. वेगवेगळ्या दिशेला बघूया. चारू नक्की सापडेल. चला. उमा त्यांची काळजी घ्या. हं? बाबा चल उमाताई काय करायचं आता. गेली असेल चारू. मंजू अगं रडतच काय लहान मुलासारखा. ह्या बघ चारू सापडत. तू नको काळजी करू. सगळे गेले आहेत ना त्या का शोधू. हा कोणीच रिकाम्या आधी परतणार नाही माका खात्री आहे. उमाताई चारू सापडायला हवी. मी दादाला काय तोंड दाखवू. तिची जबाबदारी माझ्यावर दिली होती. काय बोलू मी. बघ कळता माका. पण ह्या बघ आता चारू परत येला ना सगळ्यांनी जरा प्रेमानं वागा त्याच्याशी. हा आपल्या ओवी निशी सारखाच राहणार आपण. ह्या बघ जा काही घडला ना त्यामुळे फक्त तिरस्कार येलो त्याच्या वाटेत. अगो लहान आता आपणच समजून घेऊ गोया ना. ओवी जाऊन पळी घेऊन ये जा. पळी कशाला. अगो कडीत अडकवून ठेवू बाई म्हणजे चारू लवकर परत येत. जा जा. मावशी असं खरंच करायचंय. ओवी ह्या बघ या सगळ्या आमच्या गावच्या लोकांची अंधश्रद्धा म्हणून तर. पण या सगळ्या गोष्टींनी मनाला धीर मिळतो. संकटांना सामोरं जाण्याचं बळ मिळतं.
त्यामुळे या सगळ्या गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. कळला? जा बघू आण. अंजू, उमाताई, उमाताई, चारूने तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर दादाला मी काय उत्तर देऊ? हो मंजू, काय बोलतेस या? गप राह. असं काय वेडावाकडा बोलू नकोस हा. असं काय एक होणार नाही. बघ मला माहित आहे चारू प्रेमात वाहत गेला होता. असं काय नाही करणार आता. माझा विश्वास आहे चारूवर. तू नको काळजी करू. आता परत ये, खात्री हा माझी. तू आधी शांत हो बघू. मावशी चल. मंजू, तू बस बघू आधी. बस, शांत हो जरा. काय गो? ठीक हो ना? अरे मेघना कुछ नहीं हुआ मैनू, मैं एकदम फिट हूँ. क्यों मुझे पेशेंट बना रखा है? नाही, अजिबात नाही. तू अजिबात ठीक नाहीयेस. आणि आता ना, आता काहीच बोलायचं नाही तू. तरी नशीब फार काही सिरियस नव्हतं. मला तर ना टेन्शनच आलं होतं. पण हे सगळं कसं काय झालं? अरे वही तो मैं कह रहा हूँ कि ज्यादा कुछ भी नहीं है. वहाँ ऑफिस में इम्पोर्टेंट मीटिंग थी और यहाँ मैं. साहिल, अरे लहान मुलासारखं हट्ट करणं बंद कर. तुझी अवस्था बघ आणि तुला त्या मीटिंगचं सुचतंय. साहिल, मी तुझं आता काही एक ऐकणार नाही. तू फक्त आराम करायचास. डैड, मॉम सही कह रही है. आणि साहिल, उद्या आपण सगळ्या तुझ्या टेस्ट करून घेतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता यापुढे ऑफिसला तुझं जाणं एकदम बंद. अरे ऐसे कैसे बंद कर दूं? यहाँ हम इतने दिनों से बिजनेस एक्सपैंड करने की बात कर रहे हैं. अच्छा ठीक है, तुम्हारे लिए मैं कुछ दिन आराम कर लेता हूँ, लेकिन फिर मुझे काम पे जाना होगा. नो साहिल, बिझनेस पेक्षा मला तू जास्त महत्वाचा आहे. लेकिन मेघना. नीरज, तू तरी त्याला समजव. तू माझं ऐकत नाही, ऍटलीस्ट तो तुझं तरी ऐकेल. डॅड, बिझनेसचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तो और कौन करेगा नीरज? का? मी नाही बघू शकत का? फिर तुम्हारे बैडमिंटन का क्या होगा? डॅड, ते होत राहील, पण आतापासून बिझनेसकडे मी लक्ष देणार. सगळ्या मीटिंग्स मी अटेंड करणार आहे. तुम्ही फक्त आराम करायचं. आणि मॉम, तू डॅड बरोबर थांब, त्यांची काळजी घे. नीरज, पण तुमच्या फ्लाईटचं काय? हे बघ, तुम्ही जा, इथली काळजी करू नका. तसंही साहिल घरी आलाय, तुम्ही काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. पण तुम्ही जा, आम्ही आहोत इथे सगळे. हा मॉम, फ्लाईटला खूप उशीर झालाय. नाही नीरज, अजून खूप वेळ आहे. तुम्ही जाऊ शकता. हाँ नीरज, मुझे ज्यादा कुछ नहीं हुआ है. और रही बात मेरे केयर की, तो घर के बाकी लोग हैं. तुम मेरी टेंशन मत लो. बिजनेस तुम यूरोप की ट्रिप से वापस आकर संभाल लेना. नीरज, तू इथली काहीच काळजी करू नको. मी आहे. पण निशीकडे बघ. निशीचा विचार कर. आई नाही. बाबा, तुमची तब्येत बरी नसताना आम्ही कुठेही जाणार नाही आहोत. आणि आजपासून सर आपलं ऑफिसचं काम सगळं बघतील.
बाबा, तुमची तब्येत महत्वाची आहे. तुम्ही आता तुमची तब्येत सांभाळा फक्त, बस. हं? जी सॉरी, मैं ऐसे सडनली कॉल कर रही हूँ, बट हाँ, वो एक्चुअली घर में एक मेडिकल इमरजेंसी हो गई है, तो हमें पूरा ट्रैवल प्लान चेंज करना पड़ेगा. हाँ, कल अर्ली मॉर्निंग की फ्लाइट थी. ओके, प्लीज़ देखिए ना, प्लीज़ कुछ हो सकता है तो. ठीक है, मैं 10 मिनट में आपको वापस कॉल करती हूँ. ओके, थैंक यू. मॉम, देखो ना भैया को क्या हो गया. वो सब ठीक है, लेकिन आप निशी और नीरज के लिए ट्रैवल प्लान बना रही है? सच में? तो उन्हें तो भेजना ही पड़ेगा ना. उनके हनीमून से वापस आने के बाद मेरे क्या क्या प्लान्स थे उनके लिए, पर ये अचानक से भैया की तबीयत खराब हो गई. चेहरे से तो सही लग रहे थे. मेरे साथ ही ऐसा क्यों होता है? कितना अच्छा प्लान बनाया था मैंने, सब खराब हो गया. सिर्फ कैसे अचानक भैया को हार्ट की प्रॉब्लम? अचानक कुछ नहीं होता मॉम. मतलब जैसे आप प्लान बना सकती है वैसे मैं भी बना सकता हूँ मॉम. लेकिन आप मेरे प्लान्स बिगाड़ रही हैं. क्या किया तुमने पुनीत? क्या कहना चाहते हो तुम? मॉम एक्चुअली क्या बात है पुनीत, क्या छुपा रहे हो तुम? अंकल की तबीयत मैंने बिगाड़ी. शांत रहो मॉम, सबको बुलाना है क्या यहाँ पे? नहीं, तुम पागल हो क्या? क्यों किया तुमने ये सब और कब? कल सुबह अंकल की कॉफी में 2 गोलियां मिला दी जिससे उनकी एसिडिटी बढ़ जाए और माइनर सा अटैक आए. लेकिन फिक्र मत कीजिए, अंकल को कुछ नहीं होगा. 2 दिन लेटे रहेंगे, ठीक हो जाएंगे. ओह गॉड पुनीत, माय गॉड. पुनीत, क्यों किया ये सब? किसी को पता चल जाता तो? वो सब मैं नहीं जानता मॉम, लेकिन नीरज और निशी जाके हनीमून पे एंजॉय करे ये मैं बिल्कुल नहीं चाहता मॉम. अरे पर तुम्हारा क्या लेना देना है उन दोनों से? उन दोनों से नहीं है, उस निशी से है. उस गवार एरोगेंट निशी से. सबके सामने चाटा मारा था ना मुझे उसने, मेरा इंसल्ट किया. मैं उससे बदला नहीं लूंगा. हाँ, लेकिन तुमने भैया के साथ ये सब क्यों किया? क्योंकि मैं जानता था कि अगर अंकल की तबीयत खराब हो जाएगी तो उनका प्यारा सा हनीमून का प्लान कैंसिल हो जाएगा. सिंपल. पागल हो गए हो क्या तुम? मैंने इतना अच्छा प्लान बना था पर तुमने आके सब चौपट कर दिया. लेकिन मॉम, आपका प्लान क्या था? मैं चाहती थी कि नीरज जितना ज्यादा उस गंवार के साथ रहे उतना हमारे लिए अच्छा है. अरे फिर वो हनीमून पे जाए या कहीं भी, क्या फर्क पड़ता है? मैंने सब सोच कर रखा था. किस्मत से उसको लड़की भी ऐसी मिली जो उसी की तरह दीवानी है बैडमिंटन की. तभी तो मैंने सब सोच के उसके लिए कोंकण में कोच की जॉब फाइनल की थी. अभी तक नीरज बिजनेस से दूर रहा है और अगर आगे भी ऐसा ही रहा तो सब कुछ हमारे काबू में आ जाएगा. सब कुछ हमारे बस में होगा. पर ये भैया की तबीयत खराब होने से आई एम श्योर नीरज बिजनेस ज्वाइन कर लेगा, जो कि मैं बिल्कुल नहीं चाहती. ठीक है, डोंट वरी. अंकल की तबीयत का प्रॉब्लम टेम्पररी है तो वो ठीक हो जाएगा. रही बात इन दोनों के हनीमून की, तो उनको जाने देते हैं. लेकिन एक बार वो निशी वापस आ जाए तो उस निशी को, उस एरोगेंट गांव वाली लड़की को मैं छोड़ूंगा नहीं. निशी और नीरज को चैन से जीने नहीं दूंगा मैं. देख लेना आप. काय करायचं या मुलीचं? अख्खी नांदिवली पालती घातली पण कुठेच भेटत नाही मुलगी. बरं, कुठल्या नातेवाईकाकडे गेली असेल तर कोणी तिच्या ओळखीचंही नाही इथे. शोधायचं तरी कुठे येईल? अहो मग कशाक शोधतास? गेली एकदाची पिढा असं म्हणायचा आणि सोडून द्यायचा ना. हा? ती काय डुग्गू एवढी लहान नाही हरवण्यासाठी. ती गेली ना
तशी येत परत, कळला काय? तुम्ही कशा जीवाचे हाल करून शोधतास ते का? लाली तुका कळते का तू काय बोलतेस ते? पोर आपल्याकडे होती ना, म्हणजे आपली जबाबदारी हा. तुमची असात, आमची नाही हा. नाही ना, जरा गप रो. आम्ही शोधता तर आमच्या कामात तरी तू अडथळा आणू नको. दादा, माका काय वाटतं माहित हा? चारू कदाचित ना तिच्याच घरी गेली असणार. नाही म्हणजे शोधून सापडत नाही ना, तर मग तिकडेच गेली असणार. नाही नाही, ती तशीच घरी परत जाणार नाही. जोवर दादा तिला स्वतःहून घरी ये असं म्हणत नाही तोवर ती घरी जाणारच नाही. ती जगभर वणवण करेल, कमीपणा घेणार नाही. लहानपणापासून मी ओळखते तिला. हा ना, मग अशा मिजाजखोर पोरी शोधूचात कशात? हा, गेली ना, जाऊ दे ना. सगळी जण स्वतःची कामं सोडून तिच्या मागे नाचतास. मी सांगताय तर माझा कोणी ऐकल तर शपथ. ताई कसा ना, तुझ्या पोटी मुलगी जन्माला आलेली नाही ना, म्हणा मुलगी असणाऱ्या आई बापांचं दुःख तुला समजणार नाही. त्यामुळे जरा शांत बस, कळलं ना? या सगळ्या तू बोलतस. तू का तरी पोरगी हा काय? नाही ना, मग तिचं पुळको कशा किलो तू का? कारण चारू त्याच्या मेवण्याची मुलगी आहे. लाले चारूला जर श्रीनू बरोबर लग्न करण्याची स्वप्न दाखवली नसतीस ना, तर चारू आज तिच्या बापाच्या घरात सुखाने राहिली असती. हे जे काही सगळं झालंय ना, त्याला तूही तेवढीच जबाबदार आहे, एवढं लक्षात ठेव. वा, छान हा, छान. हा, सगळा दोष आता माकाच द्या. येऊन जाऊ ना, माका दोषी ठरवू नका तुम्ही सगळेजण. मी काय त्याचा हात धरून आणला नव्हता की बाबा ये माझ्या लेकाशी लगीन कर. काय बघा, तुमका काय वयाता करा. ह्यो जळतो निखरो ना, मी पदरात बांधून घेऊचे नाही, कळला काय? अजून पण सुधरा, वेळ गेलेली नाही. हा, ही पोर ना तुमका पोळून काढल्याशिवाय रवायची नाही. बास आई किती बोलशील. तुला शोधायचं नाही तर नको शोधूस, पण जे शोधतात त्यांना तरी नको थांबूस. हा बाबा, हा नाही बोलत, नाही थांबवत, कळला काय? आजकाल बघतोय मी, तुका सुद्धा ना तिथं जास्त पुळको येता. हा, रवान दे. आई आई अगं मी काय बोलतो ऐकून तर घे. माझं तसं. दादा, मला वाटतं आपण पोलिसात जायला हवं. उगाच आपल्याकडनं उशीर झाला तर आपल्याला वाईट वाटायला नको. हा दादा, माका पण ताच वाटतं. म्हणजे पोलीस निदान शोधतील तरी, म्हणजे त्यांच्यामुळे आपणाला कळत तरी ना. हा, तू म्हणते ते पण खरं आहे, पण हे आपली खासगी बाब आहे. आपण समजा पोलीस चौकीत गेलो तर गावभर चर्चा होणार ना त्याची. त्यापेक्षा माका असं वाटतंय की मी इन्स्पेक्टर साहेबांना इथेच बोलवून घेते. बरोबर आहे तुमचं दादा. गावातले लोक काय बोलायलाच टपलेले असतात. होय दादा, कर फोन. आणि इथली गोष्ट बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे. ठीक आहे. नीरज, हे प्रेझेंटेशन एकदा चेक करून घे. म्हणजे काही चेंजेस असतील तर मलाही कळेल. आणि ही फाईल आपण स्क्रीनवरती सेव्ह करूयात. सो नेक्स्ट टाइम इट विल बी इझियर फॉर अस. आर यू सिरियस? अगं तू असताना तू मला कशाला करायला सांगतेस हे सगळं? माझ्यापेक्षा एनिवे तू जास्त इन्व्हॉल्ड आहेस ना बिझनेस मध्ये, तू कर ना. ओके, मॅक्सिमम मी एकदा गो थ्रू करेन, बट डोंट बी डिपेंडेंट ऑन मी. मी खूप दिवसानंतर हे प्रेझेंटेशन वगैरे करतोय, मला अजिबात कॉन्फिडन्स नाही. मला विश्वास आहे तुझ्यावर. ही बघ, ही स्लाइड खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये तुला हे पुढे कंटिन्यू करायचं.
सर कॉफी ठेवली आहे तुम्हा दोघांसाठी. गार होण्याच्या आधी पिऊन घ्या.